नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पोलीस स्टेशन बिटरगाव हद्दीत बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 22 जून 2024 रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन बिटरगावचे अधिकारी व कर्मचारी यांनी फुलसावंगी फाटा, ढाणकी येथे सापळा रचून कारवाई केली। कारवाई दरम्यान इसनामे विजय जळबा कांबळे, रा हरदडाता, उमरखेड यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक धारदार तलवार जप्त करण्यात आली। सदर इसमाकडे तलवार बाळगण्याबाबत कोणताही वैध परवाना अथवा कायदेशीर अधिकार नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध आर्म्स ऍक्ट कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे। जप्त करण्यात आलेले शस्त्र ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। सदर कारवाई बिटरगावचे ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, बीट जमादार रवी गीते, मोहन चाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता हिंगाडे, पोलीस शिपाई सुदर्शन जाधव, शरद चव्हाण, प्रवीण जाधव व इम्रान शेख यांनी पार पाडली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मोहन चाटे करीत आहेत। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा पोलीस प्रशासनाचा निर्धार असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार आहेत। नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे।